रामकृष्ण हरी. आज आपण महाराष्ट्रातील पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाचं दर्शन घेत आहोत, पांडुरंगाचं दर्शन घेत आहोत. त्याचं सर्व श्रेय जातं पैठणच्या संत एकनाथ महाराजांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराज यांना. कारण की हा पंढरपूरचा विठोबा विठ्ठल हा विजयनगरच्या राजाने कृष्णदेवरायाने पंढरपूर येथून नेऊन विजयनगरला स्थापित केला होता. तो आपल्याकडे राहिला नव्हता. त्या पांडुरंगाला, त्या श्री विठ्ठलाला विजयनगरमधून राजाच्या ताब्यातून पुन्हा पंढरपूरला आणण्याचं काम हे श्री संत भानुदास महाराज यांनी केलेलं आहे. श्री संत भानुदासांचा जन्म इसवी सन 1448 साली देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणी त्यांनी सूर्यनारायणाची उपासना करून त्याचे आशीर्वाद प्राप्त केले होते. संत एकनाथ महाराज म्हणतात, ज्याने बाळपणी आकळीला भानू, स्वये जाहला चित भानू, जिंकोनी मानाभिमानू, भगवत पावनू स्वये झाला. व्यापाराच्या व्यापात असून देखील त्यांनी कधीही पंढरीची वारी चुकवली नाही, कारण तो त्यांच्या कुळाचा नेम होता. संत भानुदास महाराज म्हणतात, अमुची कुळी पंढरीचा नेम, वाचे सदा नाम विठ्ठलाचे. संत भानुदास महाराजांचे महत्त्व संत कुळामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये आहे. ती ऐतिहासिक घटना आपण पाहूया. तत्कालीन संत श्री महिपती ताहराबादकर यांच्या भक्तिविजय या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 42 आणि 43 मध्ये या संपूर्ण घटनेचे वर्णन आले आहे. 15व्या शतकातली गोष्ट आहे. त्यावेळी विद्यानगर म्हणजे विजयनगर येथे कृष्णदेवराय राजा राज्य करीत होता. हा एकदा स्वारीवरती निघाला असता पंढरपूरला आला, पंढरीस आला. तेथील श्री विठ्ठल मूर्ती पाहून तो इतका संतुष्ट झाला की ही मूर्ती विद्यानगरास न्यावी, विजयनगरास न्यावी असे त्याला वाटले. मग श्री पंढरीनाथाची आज्ञा मिळवण्यासाठी तो 7 दिवस उपाशी बसला. राजा कृष्णदेवराय काही कमी भक्त नव्हता. त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन त्याच्या भक्तीच्या प्रभावाने नाईलाज असतो आणि त्याच्या इच्छेला मान्यता देण्यासाठी देवानी विद्यानगरला येण्याचे कबूल केले. भगवंत त्यांना म्हणतात की पुंडलिकाची भक्ती पाहून मी या ठिकाणी वास्तव्य केलं आहे आणि मी येथून हलणार नाही असे मी पुंडलिकास वचन दिले आहे. या ठिकाणी नेहमी माझे अनेक भक्त माझ्या भेटीला येत असतात आणि त्यांच्या सहवासामध्ये माझा काल मोठ्या आनंदात जात असतो. पण आता तू तुझ्या पुण्याईच्या जोरावरती विद्यानगरात मला घेऊन जाऊ इच्छितोस तर हरकत नाही, पण एका अटीवरती मी तुझ्यासोबत येण्यास तयार आहे. ती अट म्हणजे ज्या ठिकाणी तू मला स्थापित करशील त्या ठिकाणी विद्यानगरास माझ्या कुठल्याही भक्ताला आडकाठी होता कामा नये आणि त्याला त्रास होता कामा नये. जर तुझ्याकडून माझ्या एखाद्या भक्ताची छळवणूक झाली, त्रास झाला, तर मी तत्काल तो तुझा प्रदेश सोडून देऊन पुन्हा पंढरपूरला निघून येईल. अशा प्रकारे भगवंताची परवानगी मिळताच राजाने ती मूर्ती उचलून विद्यानगरला, विजयनगरला नेण्यासाठी तेथील पुजाऱ्यांनी, बडव्यांनी आणि पंढरीतल्या अनेक भक्तांनी राजाला ती मूर्ती न नेण्याविषयी पूर्वपरीने विनवले. परंतु सत्तेच्या जोरावरती कोणालाही न जुमानता राजा मूर्ती घेऊन चालला. पंढरपुरातून पांडुरंगाची मूर्ती जातात निष्प्राण शरीराप्रमाणे ते नगर निस्तेज भासू लागले. इकडे राजाची स्वारी मजल दर मजल करीत श्री विठ्ठल मूर्तीसह विद्यानगरास येऊन दाखल झाली. राजाचा आनंद गगनात मावेना. महिपती म्हणतात, मिळवून या वैष्णव वीर कीर्तन करीत असे नृपवर, दिंड्या पताकांचे भार मंगळ तुरे लावले. पूजा अभिषेक करून प्रीती, सिंहासनी स्थापित पांडुरंग मूर्ती, महाउत्सव करीत भूपती, आनंद चित्तीन समये. अत्यंत थाटामाटाने विद्यानगरामध्ये श्री पांडुरंग मूर्तीची स्थापना झाल्यानंतर एके दिवशी देवाने राजाच्या स्वप्नात येऊन त्याला बजावले की हे राजा, तुझ्या आग्रहावरून मी पंढरपूर सोडून तुझ्या राजधानीत येऊन राहिलो आहे. तरी आपल्या हातून काहीही अन्याय होऊ देऊ नकोस. न्यायाने राज्य चालव. तुझ्या हातून यत्किंचितही अन्याय झाला तरी त्या क्षणी मी येथून निघून जाईल. विशेषतः मला अत्यंत प्रिय असे जे माझे प्रेमळ भक्त आहेत त्यांचा जर तुझ्याकडून विनाकारण छळ झाला तर त्या घटकेसच मी पंढरपूरचा रस्ता धरीन. राजा जागा झाल्यानंतर या स्वप्नाबद्दल त्याला भय वाटले आणि भगवंताने घातलेल्या निर्बंधाचे अतिक्रमण आपल्या हातून होऊ नये यासाठी तो फार दक्षता बाळगू लागला. रोज पहाटे पुजारी देवाची पूजा अर्चा करीत असत. त्यावेळेस राजा दर्शनाला आणि आरतीला येत असे. मूर्तीवरती राजाने अनेक बहुमूल्य अलंकार घातले होते. त्यामुळे चोरांच्या भीतीने या मंदिराला कड्या कुलपे घालून कडक पहारे ठेवून अगदी पक्का बंदोबस्त राजाने ठेवला होता. राजा देवळात हजर असेल तेव्हाच नागरिकांना दर्शनाची परवानगी असे. महिपती म्हणतात, षोडशोपचारे करोनी जाण, राजा करीत असे नित्यपूजन, घृत पाचित पक्वाने त्रिकाळ अर्पण होत असे. भोवते कापूर दीपक सर्वदा जळती सम्यक, पुष्पे कस्तुरी सुवासिक, उपचार अनेक ओळंगती. अशा प्रकारचा थाट चालू असतानाही खरा भक्तिभाव आणि शुद्ध प्रेम यांच्या अभावी पांडुरंगास विद्यानगरातील वास्तव्य
कंटाळवाणे होऊ लागले. इकडे पंढरीत आषाढी एकादशीच्या दिवशी यात्रेत लाखो भक्त जमा झाले. परंतु विठ्ठल मूर्तीच्या अभावी मंदिर आणि पंढरपूर सर्वांना दैन्यवाने दिसले. तेव्हा कोणीतरी विद्यानगरात जाऊन मूर्तीस पुन्हा पंढरीस आणावे अशी सूचना एका भक्तश्रेष्ठाने केली. परंतु विद्यानगरच्या राजाने कडी कुलपात बंदिस्त ठेवलेल्या श्रीमूर्तीस घेऊन येणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. तेव्हा असली बिकट कामगिरी पत्करण्यास कोण तयार होईल? काही जण तर असा वेदांत सांगू लागले की देव सर्व चराचरात आहे, तसाच तो आपल्या पाशी देखील आहे. तेव्हा उगाच मूर्ती आणण्याचे प्रयोजनच काय? अनेकांनी अनेक सबबी सांगितल्या. शेवटी संत भानुदास महाराज स्वतः घोळक्यातून पुढे झाले आणि म्हणाले, तुमची आज्ञा असेल तर मी आत्ताच विद्यानगरात जाऊन श्री पांडुरंग मूर्ती घेऊन येतो. तुम्ही सर्वजण येथे निश्चिंत राहून माझी वाट बघा. इतके बोलून हृदयात ईश्वर चिंतन करून ते विद्यानगरात जाण्यास निघाले. वाटेत अयाचित वृत्तीने राहून मजल दर मजल करीत विद्यानगरात येऊन दाखल झाले. राजाने विठ्ठलाची मूर्ती कोठे ठेवली आहे याविषयी नागरिकांकडे चौकशी करू लागले. परंतु राजाच्या भयाने कोणीच उत्तर देईना. शेवटी एक सत्पुरुष त्यांना भेटला आणि श्री विठोबाच्या मूर्तीविषयी सविस्तर माहिती त्यांना सांगितली. ती ऐकल्यावर रात्री शेजारती झाल्यानंतर राजवाड्यात जाऊन मूर्तीचे दर्शन घेण्याचे त्यांनी ठरवले. रात्री राजा देवळात येऊन देवाची शेजारती झाल्यानंतर सगळ्या दारास कुलुपे ठोकून नेहमीप्रमाणे पक्का बंदोबस्त करून राजा आपल्या महाली गेला. सर्वत्र शांतता पसरल्यावर संत भानुदास महाराज मंदिरापाशी आले. बाहेर काही पुजारी होते, परंतु ते गाढ झोपी गेले होते. पण बाहेरून सर्व दारांना कुलपे लावलेली पाहून आत कसे जायचे हा विचार करीत ते थोडे सचिंत झाले. त्यांना चिंता वाटू लागली. इतक्यात असे झाले की सर्व कुलपे आपोआप हाताने हलवताच निघाली. असा योग जुळून येताच भानुदासांना अत्यानंद झाला आणि घाईघाईने ते आत गेले आणि समचरण सरोजम सांद्र नीलाम बुदांगम अशी ती परम मनोहर श्री विठ्ठल मूर्ती आपल्या समोर उभी पाहताच त्यांना प्रेमाची भरती आली आणि ते रोमांचित झाले. हे पांडुरंगा, तुम्ही पुंडलिकाला वचन दिले होते, तुझ्या झोपडीपुढे मी असाच निरंतर उभा राहील. त्याची देखील तुला आठवण राहिली नाही. या सुंदर राजमंदिरात बंदिवानाप्रमाणे राहण्यात तुला सुख वाटते काय? चंद्रभागेतरी उभा विठ्ठलेवरी विठो राज्य करी पंढरी ये. रिद्धी सिद्धी ओळंगती परिवार न लाहाती अवसर ब्रह्मादिका. सांडुनी इतके येथे बीजे केले कवणे चाळविले कानडिया. पांडुरंगा, तू इथे या ठिकाणी कशासाठी राहिलास? चल माझ्यासोबत. महिपती पुढे म्हणतात, रखुमाई आई ते जाहली उदास पुंडलिका कैसे पडिले मौन. भक्त भागवत सकळ पारुशले निशब्दची ठेले तुझ विण. धन्य पंढरपूर विश्वाचे माहेर धन्य भीमातीर वाळुवंट. भानुदास म्हणे चाले आम्हास हवे वाचा ऋण देवे आठवावे. अशा रीतीने भानुदासांनी देवास परोपरीने आवडले. तेव्हा देवही सद्गतीत होऊन त्यांनी भानुदासांना प्रेमालिंगन दिले, प्रसाद दिला आणि आपल्या गळ्यातील तुळशी हार भानुदासांच्या गळ्यात घातला. परंतु देवाची लीला पहा, त्या तुळशी हारासोबतच त्यांनी देवाच्या कंठातला रत्नहार देखील भानुदासांच्या गळ्यात घातला. संत भानुदासांना मात्र या गोष्टीची कल्पनाही नव्हती. ते तसेच आपल्या मुक्कामी निघून गेले आणि ते जाताच देवाने मंदिराच्या सर्व दारांना पूर्ववत कड्या कुलपे लावून पूर्ण बंदोबस्त केला. पहाट होताच राजा काकडा आरतीसाठी देवळात आला. आरतीच्या वेळी मूर्तीकडे पाहताच मूर्तीच्या गळ्यातील अमूल्य रत्नहार गायब झालाय असं त्याला दिसले. रत्नहार चोराला शोधून पकडून आणण्याचा हुकूम त्याने सैनिकांना दिला. चोराचा शोध घेताना चारही दिशा शोधत असताना त्यांना नदी किनारी विठ्ठल स्मरण करीत बसलेले संत भानुदास महाराज गळ्यातल्या तुलसी आणि रत्नहारासह दिसले. हाच तो लुच्चा चोर आहे असे म्हणून त्यांनी ताबडतोब त्यांना कैद करून राजासमोर नेले आणि आता मुद्देमाला सकट पकडलेल्या चोराचा न्याय तो कसला करायचा? भानुदासांना सरळ सुळावरती चढवण्याचा हुकूम राजाकडून झाला. त्याप्रमाणे सैनिकांनी भानुदासाच्या माथ्यावरती शेंदूर घालून खांद्यावर शूल देऊन त्यांना फटके मारत स्मशानाकडे चालवले. हा सगळा प्रकार पाहून भानुदासांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, देवा, माझी वाट लावण्याची ही खाशी युक्ती तू काढलीस. तुला पंढरीस नेण्याकरता मी इथं आलो असताना माझ्या नकळत आपल्या गळ्यातील रत्नहार तू माझ्या गळ्यात टाकून मला सुळावर चढण्याची ही तुझी युक्ती मोठी सुंदर आहे, यात संशयच नाही. पण या असल्या शिक्षांना हा भानुदास भीक घालीत नाही. या प्रसंगी संत भानुदास महाराजांनी म्हटलेला अभंग प्रसिद्ध आहे. जई आकाश कडकडो पाहे ब्रह्मघोळ भंगा जाये. वळवानळ त्रिभुवन खाये तई मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी आणिकाचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. सप्तही समुद्र समरस होती जई हे विरुनी जाय क्षिती. पंचभूते प्रळय पावती तरी मी तुझाच सांगाती गा विठ्ठला. भलतैसे जड पडो भारी नामा नटोळो निर्धारी.
जैशी पतिव्रता प्राणेश्वरी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. अशा प्रकारचे संत भानुदास महाराजांच्या तोंडातले अत्यंत निर्वाणीचे शब्द बाहेर पडताच त्यांच्या खांद्यावरच्या सुळाला आपोआप पालवी फुटली आणि बघता बघता त्या सुळाचा फळाफुलांनी भरलेला एक सुंदर वृक्ष बनला. ही विलक्षण गोष्ट पाहताच सैनिक घाबरून गेले आणि ते धावत धावत राजाकडे गेले. घडलेला प्रकार त्यांनी राजाला सांगितला. ते ऐकताच राजा दचकला. आपल्या हातून एक मोठ्या सत्पुरुषाचा छळ झाला हे त्याच्या लक्षात आले आणि त्याला या गोष्टीचे फार वाईट वाटले. तत्क्षणी तो भानुदास महाराजांच्या दर्शनाला आला. इकडे भानुदास महाराज समाधी स्थितीमध्ये देहभान हरपून उभे होते. त्यांचे असे ईश्वर तादात्म्य पाहून राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला, महाराज आपण फार मोठे हरिभक्त आहात. आपली योग्यता न जाणताच मी आपला मोठा अपराध केला आहे. हे शब्द ऐकताच भानुदास महाराज देहभानावर आले आणि आपल्या खांद्यावरच्या सुळाचा सुंदर वृक्ष झाल्याचे त्यांना दिसले. एकंदर प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि अत्यंत सद्गदित होऊन ते पांडुरंगाचे स्मरण करू लागले. राजाने त्यांना हाताला धरून विठ्ठल मंदिरात नेले. तो विठ्ठल मूर्ती म्लानमुख झालेली दिसली. विठ्ठल मूर्तीचा चेहरा उतरलेला दिसला. राजाने देवापुढे साष्टांग नमस्कार घालून क्षमा मागितली. तेव्हा देव त्यांना म्हणाले, हे राजा, आता तू माझे रूप आठवून या राजधानीमध्ये सुखाने राहा. मी आता भानुदासासोबत पंढरीत जाणार आहे. यावरती राजा मौन राहिला. हे ऐकता संत भानुदास महाराज विठ्ठलाला म्हणाले, देवा तुझी इतकी जड मूर्ती मी एकटा पंढरपुरास कशी नेऊ? ते ऐकताच विठ्ठलाची मूर्ती करंगळीच्या बोटा इतकी लहान झाली आणि भानुदासांनी तिला आपल्या संबळीमध्ये सहज ठेवून दिले. हा चमत्कार पाहताच राजा अगदी दिग्मूढ होऊन गेला. मग भानुदासांनी राजाचा निरोप घेऊन पंढरीची वाट धरली. आता लवकरच सर्व संतांच्या भेटी होतील या आनंदाच्या भरात मार्गक्रमण करीत ते पंढरपूरला येऊन दाखल झाले. पंढरपुरी पद्मतीर्थावरती त्यांनी आंघोळ केली आणि धोतरे धुवून वाळत घातली. नंतर संबळीपाशी येऊन पाहता तो विठ्ठल मूर्ती पूर्ववत मोठी झाली होती. मग देवाने त्यांना सांगितले की अरे माझे अनेक भक्त कित्येक दिवस माझी गरुडापरी वाट पाहत आहेत. त्यांना मी आलोय म्हणून सांग, म्हणजे ते मला सामोरे येतील. हे ऐकून भानुदासांना मोठा आनंद झाला आणि तसेच उठून विठ्ठल मंदिरात जाऊन जमलेल्या सर्व भक्तांना देवाच्या आगमनाचे वृत्त सांगितले. मग काय विचारता, मृदुंगावर थाप बसून विनेच्या सुस्वर आवाजामध्ये रामकृष्ण हरी असा नामघोष सुरू झाला. हजारोंचा समुदाय मूर्तीस घेऊन पुन्हा जाण्याकरता पद्मतीर्थावरती आला. महिपती म्हणतात, शिबिका घेऊन सत्वर सकळ चालले सामोरे, दिंड्या पताकांचे भार मंगळ तुरे वाजती, वैष्णव करीती हरी कीर्तन गाती नाचती प्रीती करून, क्षेत्रवासी सकळ जन थोर लहान चालले, म्हणती भानुदासाचा उपकार आम्ही फेडावा कोठवर, धन्य हा निधडा वैष्णव वीर सारंग धर आणिला. सर्व मंडळी पद्मतीर्थावरती येताच भानुदासांनी इतरांच्या मदतीने श्रीमूर्ती उचलून पालखीत ठेवली. सर्व संतांनी जय जयकार करून बुक्का उधळीत पालखी मिरवत चंद्रभागेवरती आणली. तिथे मूर्तीला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घातल्यानंतर पुन्हा पालखीची मिरवणूक निघाली आणि देवळात आल्यानंतर शुभ मुहूर्तावरती तिची पुनर्स्थापना करण्यात आली. तेव्हा पांडुरंगाने संत भानुदासांना म्हटले, न फिटेची तुझा उपकार दृष्टीसी दाविले पंढरपूर, मी तुझे वंशी अवतार घेईन साचार निश्चिती. सत्तेच्या बळावरती नेलेली श्री विठोबाची मूर्ती, श्री पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरास आपल्या भक्तिप्रेमाच्या बळावरती परत आणली. रामकृष्ण हरी.